आहेत, MPSCची तयारी करताय, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. प्रत्येक एक्झाममध्ये नदी प्रणालीवर एकतरी प्रश्न असतोच. या प्रश्नांची तयारी या व्हिडिओमधून होईल. रॅपिड फायर रिव्हिजन करू. 1. महाराष्ट्रातील सर्वात लांब आणि मोठी नदी कोणती? उत्तर: गोदावरी. 2. गोदावरी नदीचा उगम कोठे होतो? उत्तर: त्र्यंबकेश्वर, जिल्हा नाशिक. 3. दक्षिण भारताची गंगा म्हणून कोणत्या नदीला ओळखले जाते? उत्तर: गोदावरी. 4. कृष्णा नदीचा उगम सातारा जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी होतो? उत्तर: महाबळेश्वर. 5. भीमा नदीचा उगम कोठे होतो? उत्तर: भीमाशंकर, जिल्हा पुणे. 6. तापी नदीचा उगम कोणत्या पर्वतरांगांमध्ये होतो? उत्तर: सातपुडा पर्वतरांगा, बैतूल, मध्य प्रदेश. 7. नर्मदा नदीचा उगम कोठे होतो? उत्तर: अमरकंटक, मध्य प्रदेश. 8. महाराष्ट्रातील कोणती नदी पश्चिमेकडे वाहते? उत्तर: नर्मदा आणि तापी. 9. गोदावरी नदीची महाराष्ट्रातील एकूण लांबी किती आहे? उत्तर: 668 किलोमीटर. 10. वर्धा आणि वैनगंगा यांच्या एकत्रित प्रवाहास काय म्हणतात? उत्तर: प्राणहिता. 11. पैनगंगा नदीचा उगम कोणत्या डोंगर रांगांत होतो? उत्तर: अजिंठा डोंगर रांगा. 12. भीमा नदीची महाराष्ट्रातील लांबी किती आहे? उत्तर: 451 किलोमीटर. 13. कृष्णा नदीची महाराष्ट्रातील लांबी किती आहे? उत्तर: 282 किलोमीटर. 14. तापी नदीची महाराष्ट्रातील लांबी किती आहे? उत्तर: 208 किलोमीटर. 15. महाराष्ट्रातील सर्वाधिक क्षेत्रावरून वाहणारे नदीखोरे कोणते? उत्तर: 16. कोकणातील नद्या प्रामुख्याने कोणत्या दिशेला वाहतात? उत्तर: पश्चिमेकडे. 17. कोकणातील सर्वात लांब नदी कोणती? उत्तर: वैतरणा. 18. महाराष्ट्रातील दक्षिण वाहिनी नद्यांची 2 उदाहरणे द्या. उत्तर: वर्धा आणि वैनगंगा. 19. मांजरा ही कोणत्या नदीची उपनदी आहे? उत्तर: गोदावरी. 20. कोयना ही कोणत्या नदीची प्रमुख उपनदी आहे? उत्तर: कृष्णा. 21. मुळा-मुठा नद्यांच्या संगमावर कोणते शहर वसलेले आहे? उत्तर: पुणे. 22. गोदावरी आणि प्रवरा या नद्यांचा संगम कोठे होतो? उत्तर: टोके, जिल्हा अहमदनगर. 23. इंद्रायणी नदीचा उगम कोठे होतो? उत्तर: लोणावळा, कुरवंडे घाट. 24. मोक्षगंगा असे कोणत्या नदीला म्हटले जाते? उत्तर: वशिष्ठी. 25. सातपुडा पर्वत रांगांमुळे कोणत्या 2 नद्यांची खोरी वेगळी झाली आहेत? उत्तर: नर्मदा आणि तापी. 26. गोदावरी आणि भीमा नदीची खोरी कोणत्या डोंगररांगामुळे वेगळी झाली आहेत? उत्तर: हरिश्चंद्र बालाघाट. 27. भीमा आणि कृष्णा नदीची खोरी कोणत्या डोंगररांगामुळे वेगळी झाली आहेत? उत्तर: महादेव डोंगर रांगा. 28. कराड येथे कोणत्या 2 नद्यांचा संगम होतो? उत्तर: कृष्णा आणि कोयना. 29. कृष्णा कोयना संगमास कोणत्या नावाने ओळखले जाते? उत्तर: प्रीती संगम. 30. नाशिक शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? उत्तर: गोदावरी. 31. पंढरपूर येथे भीमा नदीला कोणत्या नावाने ओळखले जाते? उत्तर: चंद्रभागा. 32. वैनगंगा नदी कोणत्या दिशेने वाहते? उत्तर: दक्षिणेकडे. 33. मुळा व प्रवरा या नद्यांचा संगम कोठे होतो? उत्तर: नेवासा. 34. उल्हास नदीचा उगम कोठे होतो? उत्तर: खंडाळा येथील सह्याद्री डोंगर. 35. तानसा ही कोणत्या नदीची उपनदी आहे? उत्तर: वैतरणा. 36. महाराष्ट्रातील सर्वात उत्तरेकडील नदी कोणती? उत्तर: नर्मदा. 37. कोयना धरणाच्या जलाशयाचे नाव काय आहे? उत्तर: शिवसागर. 38. जायकवाडी धरणाच्या जलाशयाचे नाव काय आहे? उत्तर: नाथसागर. 39. पेंच प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? उत्तर: पेंच नदी, नागपूर. 40. मोडकसागर धरण कोणत्या नदीवर आहे? उत्तर: वैतरणा. 41. कृष्णा नदी शेवटी कोणत्या उपसागरास जाऊन मिळते? उत्तर: बंगालचा उपसागर. 42. नर्मदा नदी कोणत्या समुद्रास जाऊन मिळते? उत्तर: अरबी समुद्र. 43. गंगा नदीची भारतातील एकूण लांबी किती आहे? उत्तर: 2525 किलोमीटर. 44. भारतातील सर्वात लांब नदी कोणती? उत्तर: 43. कोणत्या नदीला बिहारचे दुःखश्रू म्हणतात? उत्तर: कोसी. कोणत्या नदीला बंगालचे दुःखश्रू म्हणतात? उत्तर: दामोदर.
48. सिंधू नदीचा उगम कोठे होतो? उत्तर मानसरोवर, तिबेट. 49. यमुना ही कोणत्या नदीची सर्वात मोठी उपनदी आहे? उत्तर गंगा. 50. गंगा आणि यमुना नदीचा संगम कोठे होतो? उत्तर प्रयागराज, अलाहाबाद. 51. दक्षिण भारतातील सर्वात मोठी नदी कोणती? उत्तर गोदावरी. 52. महानदीचा उगम कोठे होतो? उत्तर सिहावा, छत्तीसगड. 53. हिराकूड धरण कोणत्या नदीवर आहे? उत्तर महानदी. 54. कावेरी नदीचा उगम कोठे होतो? उत्तर ब्रह्मगिरी डोंगर, कर्नाटक. 55. धुआंधार धबधबा कोणत्या नदीवर आहे? उत्तर नर्मदा. 56. श्रीनगर शहर कोणत्या नदीकाठी आहे? उत्तर झेलम. 57. अयोध्या शहर कोणत्या नदीकाठी आहे? उत्तर सरयू. 58. लुनी नदी भारतातील कोणत्या राज्यातून प्रामुख्याने वाहते? उत्तर राजस्थान. 59. साबरमती नदीचा उगम कोणत्या पर्वत रांगेत होतो? उत्तर अरवली. शिवसमुद्रम धबधबा कोणत्या नदीवर आहे? उत्तर कावेरी. 61. कोल्हापूरची जीवनवाहिनी कोणत्या? पंचगंगा नदी कोणत्या 5 नद्यांच्या संगमातून बनली आहे? उत्तर कासारी, कुंभी, तुळशी, भोगावती आणि सरस्वती. 63. नीरा ही कोणत्या नदीची उपनदी आहे? उत्तर भीमा. 64. कन्हान ही कोणत्या नदीची महत्वाची उपनदी आहे? उत्तर वैनगंगा. 65. तापी नदीचा शेवट कोठे होतो? उत्तर खंभातचे आखात, अरबी समुद्र. 66. भातसा नदीवर कोणते प्रसिद्ध धरण आहे? उत्तर भातसा धरण. 67. दूधगंगा प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? उत्तर वेदगंगा, कोल्हापूर. 68. वारणा ही कोणत्या नदीची उपनदी आहे? उत्तर कृष्णा. 69. गोदावरी नदीच्या खोऱ्याने भारताचे किती टक्के क्षेत्र व्यापले आहे? उत्तर 10%. 70. भीमा नदीवर सोलापूर जिल्ह्यात कोणते मोठे धरण आहे? उत्तर उजनी. 71. पांझरा नदी कोणत्या जिल्ह्याची प्रमुख नदी आहे? उत्तर धुळे. 72. गिरणा नदी कोणत्या जिल्ह्यातून उगम पावते? उत्तर नाशिक. 73. गोदावरी नदी महाराष्ट्रातील किती जिल्ह्यातून वाहते? उत्तर 8. 74. मांजरा नदी कोणत्या डोंगर रांगेत उगम पावते? उत्तर बालाघाट. 75. पूर्णा नदी ही कोणत्या नदीची उपनदी आहे? उत्तर तापी. 76. सिंधफणा नदी कोठे उगम पावते? उत्तर चिंचोली डोंगर, बीड. 77. वाशिम जिल्ह्यातील प्रमुख नदी कोणती? उत्तर पैनगंगा. 78. महाराष्ट्रात कोकण किनारपट्टीची लांबी साधारण किती आहे? उत्तर 720 किलोमीटर. 79. सांगली शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे? उत्तर कृष्णा. 80. पैठण हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र कोणत्या नदीकाठी आहे? उत्तर गोदावरी. कमी वेळेत जास्त अभ्यास करण्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. थँक्स.